म्हणजे आज आपण गलक्याच्या वड्या बनवूया, म्हणजे गलक्याचे चिले किंवा कटलेट. सर्वप्रथम आता आपल्याला गलके सोलून आणि कट करून घ्यायचे. बघा, गलका सोलला आणि स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक कट करून घेतला. आता ह्यामध्ये काय काय साहित्य घालायचं ते पण आपण पाहूया. मसाल्यामध्ये मसाले घेतलेले आहेत. धणेपूड 1 चमचा, अर्धा चमचा जिरेपूड, लाल तिखट घेतलेले 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि हिंग पाव चमचा आणि मीठ चवीनुसार. इतकेच बेसिक मसाले आपल्याला ह्यासाठी घ्यायचे. आता सगळे मसाले ह्यामध्ये घालून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय. 4 चमचे एवढं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने बाइंडिंग पण छान येतं आणि जे आपण कटलेट किंवा चिले जे बनवणार आहेत त्याला कुरकुरीतपणा पण छान येतो. आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय जितकं तांदळाचं पीठ घेतलं तितकंच बेसन. बेसन घातल्याने आणि तांदळाचं पीठ घातल्याने मिश्रणाला टेस्ट आणि कुरकुरीतपणा छान येतो. आता व्यवस्थित आपल्याला पाणी न घालता हे मिक्स करून घ्यायचंय. आता आपण मिक्स करून घेऊया. हातानेच आधी असं थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि मग असं मळून घ्यायचं पूर्ण. म्हणजे आपल्याला गलके जे आहेत त्याचं असं पाणी निघालं जातं. बघा, असं गलक्याचं असं पाणी निघालं जातं. आता व्यवस्थित मी हे मळून घेते. बघा, पाणी न घालता असं एकदम मऊ झालेलं आहे. आणि जर जास्तच पातळ झालं तर थोडंसं पीठ किंवा बेसन दोघांपैकी एक घालून त्याला थोडंसं मिश्रण घट्ट करायचं. पण इतकं पातळ जरी असलं तरी छान चिले बनले जातात, कटलेट बनले जातात. पॅन ठेवलेले आहे आणि पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेले आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे चिले किंवा कटलेट आपल्याला घालून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी चमच्यानेच असं घालून घेते. मी अगदी 2 ते 3 पळी एवढं तेल घातलेलं आहे. असं चमच्याने असे छोटे छोटे मोठे तुम्हाला जितक्या साईजचे पाहिजे तितक्या साईजचे असे घालून घ्यायचे. आता मी सगळे घालून घेते अशा पद्धतीने. आता सगळे असे चिले मी घालून घेतले आणि आता आपण हे झाकण न लावता आपल्याला हे तळून घ्यायचे, शॅलो फ्राय करून घ्यायचे. म्हणजे झाकण लावलं तर काय होईल, गलक्यातलं पाणी सुटला जातो, त्यामुळे नरमपणा जास्त येईल. असं झाकण न लावता एक बाजू कुरकुरीत झाली की मग पलटी करून घ्यायची. आता एक बाजू कुरकुरीत झालेली आहे तर हे पलटून घ्यायचे. बघा, असं थोडासा रंग बदलला की आपल्याला हे पलटून घ्यायचे. थोडंसं बघा, अशा पद्धतीने मी सगळे पलटून घेते. बघा, सगळी मी येत आहे पलटून घेतली. आता दुसरी बाजूही व्यवस्थित कुरकुरीत झाली की पुन्हा आपल्याला पलटून घ्यायची आहे. बघा, दुसरी बाजू पण मी पलटून घेतली आणि छान असे बघा कुरकुरीत झालेले आहेत. आता एकदा एक बाजू पलटून घेतल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे. आता हे गलक्याचे चिले आपले तयार झालेले आहेत. काही लोकांना घोसाळा म्हणतात, आम्ही याला गलका म्हणतात. तर आता हे मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरी बॅच पण बनवून घेते. बघा, दुसरी बॅच पण मी घालून घेतली आणि दुसऱ्या बॅचमध्ये थोडेसे मोठे मोठेच बनवले चिले. आणि आता पूर्ण बनवून घेते आणि मग प्लेटमध्ये सगळे काढून झाल्यानंतर दाखवते. बघा, छान असे गलक्याचे चिले आपले तयार झालेले आहेत. हे चिले तुम्ही केचप सोबत किंवा चहा सोबत नाश्त्यासाठी किंवा एक्स्ट्रा आपल्या जेवणामध्ये एक्स्ट्रा मेनूसाठी पण तुम्ही असं करून घेऊ शकता. छान अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.